इस्रायलचा 72 तासात 6 मुस्लिम देशांवर जोरदार हल्ला। गाझापासून कतारपर्यंत रक्तरंजित हल्ले। नेतन्याहूंच्या निर्णयावर ट्रम्प नाराज। 86 हवाई 11 जमिनी हल्ल्यात 61 ठार। गाझामध्ये 150 हून अधिक ठार, 540 जखमी। इस्रायलने 75% भागावर घेतलाय कब्जा। हमासवर हल्ला करताच हमासने फेटाळला युद्धविरामाचा प्रस्ताव। नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। इस्रायलने मागील 72 तासात 6 इस्लामिक देशांवर हल्ला केलाय, ज्यात गाझासह सिरिया, लेबनान, कतार, यमन आणि ट्युनिशियाचा समावेश आहे। या हल्ल्यात 200 पेक्षा जास्त लोक मारले गेले आहेत, तर 1000हून अधिक लोक जखमी झाले आहेत। सोमवार ते बुधवार या काळात हे हल्ले केले गेले आहेत आणि या देशांमधील दहशतवादी तळांना टार्गेट करण्यात आल्याचं इस्रायलने दावा केलाय। मात्र अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांनी केलेल्या कारवाईवर नाराजी व्यक्त केली आहे। सोमवारी इस्रायलने पूर्व लेबनान येथील बेका हर्मेल जिल्ह्यात हवाई हल्ले केले, ज्यात 5 लोकांचा मृत्यू झाला। या हल्ल्यात हिजबुल्लाहच्या सैन्य ठिकाणांना टार्गेट करण्यात आले असं इस्रायलने सांगितलंय। नोव्हेंबर 2024 मध्ये इस्रायल आणि लेबनान यांच्यात युद्धविराम झाला होता। त्यानंतरही इस्रायल लेबनानच्या दक्षिणेकडे हल्ले करतच राहिला। त्याशिवाय इस्रायलने सोमवारी सिरियाच्या एअरफोर्स बेस आणि सैन्य तळांवर हल्ले केले। या हल्ल्यात कुठलीही जीवितहानी नाही असं सीरियन ऑब्झर्वेटरी फॉर ह्युमन राईट्सने सांगितलंय। सिरिया आणि इस्रायल यांच्यात 1974 साली झालेल्या करारानुसार एकमेकांवर हल्ले न करण्यावर सहमती झाली होती, परंतु मागील डिसेंबर महिन्यात सिरियाचे माजी राष्ट्रपती बशर अल असद यांचे सरकार कोसळल्यानंतर इस्रायली सैन्याकडून सातत्याने सिरियाच्या सैन्य ठिकाणांवर आणि पायाभूत सुविधांवर हल्ले करण्यात येत आहेत। यावर्षी इस्रायलने सिरियावर 86 हवाई आणि 11 जमिनी हल्ले केले आहेत, त्यात 61 लोक मारले गेले। एकूण 131 ठिकाणांना टार्गेट करण्यात आलं होतं। दरम्यान सोमवारी रात्री इस्रायली ड्रोनने ट्युनिशियाच्या पोर्टवर फॅमिली बोटवर हल्ला करण्यात आला, त्यात 6 प्रवासी होते। या हल्ल्यात सुदैवाने कुणाचा जीव गेला नाहीये आणि मंगळवारी ब्रिटनचा झेंडा लावलेल्या जहाजावरही इस्रायली ड्रोननं हल्ले झाले आहे। यमनची राजधानी सनावर गेल्या 15 दिवसात दुसऱ्यांदा हल्ला झालाय, त्यात हुती ठिकाणांना टार्गेट केलंय। याआधी 28 ऑगस्टला इस्रायलने सनावर हवाई हल्ले केले होते, ज्यात हुती पंतप्रधान अहमद अल राहावीसह 10 लोक मारले गेले, 90हून अधिक जखमी झाले होते। गाझामध्येही इस्रायलने सोमवारी हल्ला केला, त्यात 150 लोक मारले गेले, 540हून अधिक जखमी झाले। गाझाचा जवळपास 75% भागावर इस्रायलने कब्जा केलाय। इस्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांनी कतारची राजधानी दोहामध्ये हमास अधिकाऱ्यांवर केलेल्या हल्ल्याचं समर्थन केलंय। त्यांनी या हल्ल्याची तुलना 9/11 हल्ल्यानंतर अमेरिकेने केलेल्या कारवाईशी केली आहे। आम्ही तेच केले जे अमेरिकेने त्या काळी केले होते असं इस्रायलने सांगितलंय। इस्रायलच्या सैन्याने मंगळवारी राजधानी दोहावर हवाई हल्ले केले। या हल्ल्यात हमास प्रमुख खलील अल हय्या याला टार्गेट करण्यात आलं। त्यात अल हय्याचा मुलगा, ऑफिस डायरेक्टर, 3 गार्ड, एक सुरक्षा अधिकारी यांच्यासह 6 लोक मारले गेले। हा हल्ला अशा वेळी झाला जेव्हा हमासचे नेते अमेरिकेसोबत युद्धविराम प्रस्तावावर चर्चा करत होते। मात्र आता इस्रायलच्या हल्ल्यानंतर हमासने युद्धविराम करण्यास नकार दिलाय।